मराठा आरक्षणाच्या आंदोलनात घुसखोरी केल्याचा आरोप करण्यात येतोय। या आंदोलकांशी बातचीत केली प्रतिनिधी विपुल पाटील यांनी। मुंबई मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी आरक्षण सुरू आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी गोंधळ घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नेमकं काय प्रकार या ठिकाणी घडलेला आपण त्यांच्याकडून जाणू। काय सांगाल, काय या ठिकाणी प्रकार घडलेले? दादा, मराठा आंदोलनाला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न या शासनाच्या माध्यमातून केला जातोय का हे कुठेतरी तपासणं गरजेचं आहे। कारण की आमचे मराठा आंदोलक हे शांतताप्रिय पद्धतीने आंदोलन करत आहे, परंतु कुठेतरी चुकीच्या गोष्टी दाखवल्या जातात की मराठा आंदोलक असं करतात, मराठा आंदोलक हुल्लडबाजी करतात। मराठा समाज हा पहिल्यापासून शांतताप्रिय पद्धतीने आंदोलन करत आहे। आता तुम्हाला एक त्याचं उदाहरण दाखवायचं झालं, मीडियाचं बांधवांना मी विनंती करेल, ह्या व्हिडिओलाही झूम करा। हा व्यक्ती मुळात महाराष्ट्रातला नाही, परराज्यातला व्यक्ती आहे आणि मराठा आंदोलनामध्ये हा व्यक्ती काय करतोय तर कुठेतरी मराठा आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय आणि त्याच्यामध्ये मराठा आंदोलकांना बदनाम केलं जातंय। त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे हा माणूस एमपीचा आहे, याला मराठी व्यवस्थित बोलता येत नाही, परंतु याच्या गळ्यामध्ये तुम्ही बघितला तर एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीचे रुमाल याच्या गळ्यामध्ये दिसून येतील। याच्यामुळे हा एक मराठा आंदोलक असल्याचं भासवलं जातंय आणि मराठा आंदोलकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय। क्या नाम है आपका? मेरा आकाश कोल। मैं आप मराठी हो? नहीं, मैं एमपी का हूँ। यहाँ क्या करते हैं आप मराठी? पाहिजे कसा आवाज नाही, पाहिजे कसा लढेंगे, जितेंगे, लढेंगे, जितेंगे। मराठा सुचिता, आरक्षण घेतल्याशिवाय जात नाही। आरक्षणाची लढाई अत्यंत निकराने लढणाऱ्या प्रत्येक मराठा सेवकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या। चला, ताबडतोब कीर्तन होणार आहे, 15-20 मिनिटं कीर्तन होणार आहे फक्त। हे ऐका रे, चला समोर बसलेले माझे बांधव सगळ्यांना विनंती आहे, ज्या ठिकाणी आज त्या ठिकाणी बसायचं आहे, कीर्तनाची सेवा आहे। चला बसा, खाली बसा, सगळे जण खाली बसा, खाली बसा। कीर्तनाकरता सर्व मंडळी खाली बसून कीर्तन ऐकतील। काय काय 2 मिनिट थांबा। काय झालंय? हे बघा, कीर्तन झाल्यानंतर 3 वाजता आपल्या महाराष्ट्राचं एक गायन क्षेत्राचं वैभव पंडित कल्याणजी गायकवाड यांचं सुश्राव्य असं संगीत भजन 3 वाजता होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची। बोला कोण? चला, चला हॅलो हॅलो चला बसा, पाठीमागचे सगळे जण खाली बसा। ऐका ऐका, चला समोरचे बसा, खाली खाली बस, त्याला साईडला घेऊन खाली बसा। चला समोर बसलेले, समोर सगळे जण खाली बसायचे, एकही उभा राहणार नाही, कीर्तन होतं या ठिकाणी। चला खाली बसा, समोरचे बसा, खाली खाली बसा। हे भैया बस खाली, संयोजक बसा खाली, समोर चला खाली बसा, खाली बसा। हे बसा खाली, खाली बसा, खाली खाली बसा, खाली बसा। समोरचे सगळे जण खाली बस बाबा, दादा खाली बस, खाली बस। हॅलो, हॅलो